ते आहे पहिला चेंडू चेतन बरप लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ऑफ साइडला चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र चेंडूने दिशा बदलली आहे आणि चेंडूने 4 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या चौकार काय जबरदस्त असा फटका होता मात्र तेवढ्याच नशिबाची साथ मिळाली होती या फटक्याला कारण की चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा टर्न झाला असावा कारण की क्षेत्ररक्षक जो होता त्या क्षेत्ररक्षकाला थोडासा चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता धावसंख्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा म्हणजे दणक्यामध्ये अकाउंट उघडला गेलाय वीरेंद्र सहवाग स्टाईल ना चेतन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट एज आणि फलंदाज बाद फ्रंट फुट वरती खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड एच लागला बाकीचं काम चोख बजावलाय सचिन कवलियाने फलंदाज बाद रघुनाथ जोगारी काय सुंदर फटका होता तेवढीच चांगले शॉट सिलेक्शन जे झालं होतं त्याला मी म्हणेन ना एक चांगला चेंडू सुद्धा कारण की डावऱ्याचा फलंदाजा चेंडू पडल्याच्या नंतर जो नॅचरल स्पिन मिळतो थोडासा चेंडू बाहेर हरकत करताना बघायला मिळत असतो ज्याने ज्याने लेदर क्रिकेट भरपूर पाहिलं असेल त्यांना नक्कीच अनुभव असेल किंवा मग ज्याने टेनिस क्रिकेट भरपूर पाहिलं असेल त्याला नक्कीच ह्या चेंडूचं एक सौंदर्य हे नक्कीच अनुभवलं असेल त्याला नक्कीच या चेंडूविषयी एक अंदाज बांधता आला असेल आणि तेच या ठिकाणी बघायला मिळाला चेतन बरप बॉलिंग मार्क वरती आलाय पुन्हा एकदा एका चेंडूवरती 4 धावा दुसऱ्या चेंडूवरती विकेट एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीने लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आपण पाहतात ऐसोन सरी तांबडमाळ चषक 2025 शॉर्ट पेच बॉल आडव्या पट्ट्याने खेळलाय चेंडूला ऑफसाइडच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे तिकडे तन्मय आणि जोपर्यंत चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकतो धावफलक पुढे सरकतोय 2 न धावसंख्या होती ती 6 तन्मय गोवारी या मैदानाचा एक राजा क्षेत्ररक्षक आहे याच्याकडे आपण पाहिलाय आणि तो मला वाटतं शौर्य वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून खेळताना बघायला मिळेल कॉमन प्रीमियर लीग मध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट क्या बात आहे सुरेख गोलंदाजी एका गोलंदाजाची ही निशाणी असते जरी मार पडला एका चेंडूवरती तर दुसऱ्या चेंडूवरती तो स्वतःला कमबॅक करताना बघायला मिळत असतो काय जबरदस्त गोलंदाजी होते गावदेवी कामन म्हटलं तर एक मातब्बर संघ या कामन परिसरातला आणि आपण पाहतोय की भरपूर खेळाडू या गावदेवी कामन संघाने या कामन परिसराला दिलेले आहेत 6 धावा धावफलकावरती 4 चेंडू टाकून झाल्यात एक गडी सुद्धा गमावलाय ऑफसाइडच्या दिशेने खेळायचं होतं चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी झेल सुटलाय हो 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 काय घडेल काय बिघडेल इथे बघा 2 वेळा एका चेंडूवरती वाचणं हे नक्कीच नशीब असतं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 8 धावा 5 चेंडू टाकून झाल्यात 2 डबल 1 चौकार 1 विकेट आणि 1 डॉट असं पृथक्करण आपण पाहूया पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा चौथ्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी आणि या लेटेस्ट 5व्या बॉलवरती 2 धावा ह्या लागलेल्या दिसतात लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ऑन साइडला खेळायचं होतं चेंडूला चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती झाली पहिल्या षटकाची सुद्धा 1 बाद 8 अशी धावसंख्या गावदेवी देवदल या संघाची ओटो डीजे चला आमच्या डीजे जरा बिझी आहेत तर आपण जाऊया आमचे आदरणीय सन्मानित देणगीदार यांच्याकडे तर आदरणीय शरदजी बगली भरतजी बगली यांनी सुद्धा या स्पर्धेला स्पॉन्सरशिपला त्यांच्या माध्यमातून सुद्धा लाभलेले आहे सन्माननीय रत्नाकरजी सावंत
यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य स्पॉन्सरशिप आलेली आहे. त्यानंतर आदरणीय सन्मान्य दिनेशभाई म्हात्रे आणि राजूभाई म्हात्रे म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य स्पॉन्सरशिप लाभलेले आहे. तेजस दादा गोवारी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य म्हणजे स्पॉन्सरशिप लाभलेले आहे. शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य स्पॉन्सरशिप आलेले आहे. मयूरदादा भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य म्हणजेच स्पॉन्सरशिप लाभलेले आहे. हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी आलेलं आहे. संतोष मामा शेलार आणि अमित दादा शेलार यांच्या माध्यमातून सुद्धा स्पॉन्सरशिप आलेले आहे. ऑन साइडला हा झेल असू शकला असता, मात्र शतरक्षक नव्हता, कारण की खाली क्षेत्र मानलं जातं. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या आपण पाहिली, पुढे सरकली गेली, ती म्हणजे 12 या धावसंख्येवरती. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा. तर दिनेशजी म्हात्रे, ऍडव्होकेट दिनेश म्हात्रे आणि प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य म्हणजे स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी आलेली आहे. चला, जी आमची एक आनंद तात्यांची जी गाडी आहे, मला वाटतं ती 4 व्हीलर थोडीशी इथे खेळाडूंना त्रासदायक रिफ्लेक्ट करत असेल सूर्यप्रकाश. नक्कीच आदरणीय सन्मान्य अनंत तात्या सुद्धा उपस्थित झालेत. गावदेवी कामन संघाचे ते सुद्धा एक उत्कृष्ट असे जुने जाणते खेळाडू आहेत. नक्कीच ज्याने गावदेवी कामन संघ पाहिला असेल त्यांनी अनंत तात्यांना, त्याने समीर कानेकोडेकरला, किंवा मग त्याने बंड्या दादांना, किंवा मग त्यांनी भाईदास दादांना पाहिलं असेल. आमच्या खेम्यामध्ये बसलेला अजून एक स्टार खेळाडू सध्या रेस्ट करताना अरविंद यांना सुद्धा पाहिलेला आहे. दरम्यान पुन्हा एकदा राकेश, व्हाईट बॉलचा इशारा, धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. चेतनजी दळवी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय आणि महेशजी कानात दादांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय आणि आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिला. त्या एसएच एंटरप्राइजेस चे सर्व आमचे सन्मान्य हजरतजी शेख, तसेच नुराबाई शेख आणि शाहिदबाई अन्सारी आणि संजयभाई म्हात्रे यांचे सुद्धा. राईट आर्म फॉर द विकेट. शॉर्ट पिच बॉल लवकर खेळण्याचा प्रयत्न सागर याच्या माध्यमातून, भरपूर लवकर खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग क्रिकेटमध्ये असो किंवा आयुष्यामध्ये, ज्याला योग्य टायमिंग साधता आलं तो नक्कीच आयुष्यामध्ये असेल किंवा क्रिकेटमध्ये नामचीन झाला असं म्हटलं गेलं. त्यास नक्कीच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जात आहे. सन्मान्य सचिन सरांना आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला घेण्यासाठी धावतात, मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने जवळजवळ स्वीपर कव्हरचं क्षेत्र काबीज केलं, चेंडूला उचललं गेलं आणि जोपर्यंत रिटर्न केलं जाईल तोपर्यंत 2 धावा मिळवल्या गेल्या. धावसंख्या होती ती 15. लक्षात असू द्या 3 षटकांचा मॅच आहे, त्याच्यामुळे मी म्हणेन किमान 40 पर्यंत तरी जावं लागेल, किंवा कुठेतरी तुम्ही प्रोटेक्ट करू शकता स्वतःच्या गोलंदाजांना. आता पुन्हा एक संधी होती, संधी सोडली जात आहे आणि जसं म्हटलं जातं की संधी आणि सूर्यप्रकाश या 2 गोष्टींचं साम्य असं आहे की उशिरा जाग येणाऱ्या व्यक्तींना मात्र ह्या दोन्ही नशिबात नसतात. उशिरा उठले तर सूर्य उदय त्यांना बघायला मिळत नसतं आणि उशिरा जागे झाले उद्याला उशिरा सुधारणा करणाऱ्या गोष्टी दरम्यान या चेंडूकडे आपण जातोय. वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून, कारण की आपण जर पाहिलं पंच सहसा आपली जागा सोडून वळत नसतात, जेव्हा वाईट असतो तेव्हाच ते या ठिकाणी वळताना आपल्याला बघायला मिळतात. आणि सहजासहजी जसं म्हटलं जातं की संधी जी असते ती संधी एकदा निघून गेली की जागा होण्यात काहीच अर्थ नसतो. तशाच पद्धतीने सचिन कवले याने सुद्धा एक झेल सोडलाय, मात्र सुधारणेला उशीर नसतो असं सुद्धा या ठिकाणी मानलं जाऊ शकतं. आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू डीजे. राकेश गोवारी बॉलिंग मार्क होती. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. बघा धावसंख्या कुठलीही वाईट नाहीये. देवदल संघाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर वाईट बॉल आलाय. मी म्हणेन राकेश याने आतापर्यंत किती धावा दिल्या तर 2 एक्स्ट्राच्या रूपाने 3 एक्स्ट्राच्या रूपाने धावा दिलेल्या आहेत. एक चौकार, एक षटकार, एक डबल सुद्धा दिलेले आहे. त्याचा जर आपण जर पाहिलं जवळजवळ 15 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे राकेश याच्याकडे एवढे मोठ्या धावा येणं एक नवल आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. स्वतः परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपल्या लेंथ आणि लाईन मध्ये गतीमध्ये परिवर्तन होतं. मात्र वाईट बॉल आलाय. वाईटनं धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा लागला त्या 24, त्याच्यातल्या जवळजवळ 16 धावा या राकेश याने दिल्यात. राकेश कुवारी बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. अबे मध्ये चेंडू केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. एका हातामध्ये गोला और दूसरी हात में आग का गोला घेण्याचा प्रयत्न. क्या बात है. षटकार. जबरदस्त फटका होता. फलंदाज सागर जोगारी यांच्या माध्यमातून. आदित्य जोगारी आणि सागर जोगारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर बॉलिंग मार्क वरती आलाय आदित्य बरफ. आदित्य विरुद्ध आदित्य अशी लढत असणार आहे. कुठला आदित्य सरस ठरेल पाहणं गरजेचं आहे. आदित्य बरफ याला आपण फलंदाजीसाठी नक्कीच चांगलं एक पर्याय म्हणून पाहिलाय. आज या मैदानावर त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय आणि त्याच्या अनुभवाचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न केलाय. आदित्य बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. क्या बात आहे. पहिला चेंडू राईट ऑन मिडल असं म्हणावं लागेल. पॅटर्न पॅटच्या मधनं ट्रॅव्हल झाला. धावफलक मात्र कायम आहे. ते 30 या धावसंख्येवरती. 30 रन ऑन द स्कोरबोर्ड. आज राज दयात सुद्धा आलेले आहेत आणि त्यांना पाहून जहीर अन्सारी खुश झालेले आहेत. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. अगोदरचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी होती. आता बाउन्स दिलाय. एका आदित्यवरती दुसरा आदित्य महाग पडताना दिसतोय. थोडासा प्रेशर टाकताना दिसतोय. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय सुरेख. आदित्य पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी. बघा दुर्घटना से देर भली असं म्हटलं जातं. थोडंसं स्ट्राईक रोटेट केली आणि सागर जोगारी याला स्ट्राईक वरती आणलं गेलं. आपण पाहू शकतो माझ्या बॅटमध्ये धावा येत नाहीत याचाच अर्थ मी स्ट्राईक रोटेट करणं हे एक चांगली खेळी आहे. आणि आदित्य याने दाखवलंय की माझ्याकडे मोठे फटके आहेत. मात्र सागर सध्या चांगल्या टच मध्ये आहे. धावसंख्या 31. ऑन साइडला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आमच्या डीजेच्या बाजूना. 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका होता. धावफलक मात्र पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तो 37 या धावसंख्येवरती. बघा धावसंख्या आली असं म्हणाल काहीच हरकत नाहीये. शॉर्ट पिच बॉल. चेंडू खाली. शतरक्षक भूषण जस्ट आउटसाइड द बाउंड्री लाईन अँड इट इज अ 6 रन्स. थँक्यू डीजे. धावफलक पुढे सरकतोय 43 या धावसंख्येवरती. बघा धावसंख्या भरभराटीने वाढू लागलेली आहे. लॉर फुल टॉस. इथे या ठिकाणी राज आहे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत आपण पाहिलं काय घडलं तर मला वाटतं चेंडू यष्टांपर्यंत पोहोचू शकला नव्हता आदित्य. आणि या 2 धावा
पूर्ण झाला. 2 धावांनी धावफलक पुढे सरकला गेला. 45 आणि 46 धावांचं लक्ष हे समोर दिलं गेलंय. जाऊया आपण डीजे यांच्याकडे. त्या अगोदर नक्कीच सूचना असेल की आजच्या खेळणाऱ्या संघांना विनंती असेल की आपण जरा लवकर उपस्थित होत राहा. मात्र यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच असेल. ओव्हर टू डीजे. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. आज शेवटचा दिवस आहे. 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज या ठिकाणी मैदानामध्ये असेल. एक आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात. एका बाजूने आहे तो म्हणजे चेतन आणि आदित्य दुसऱ्या बाजूने असेल. मात्र कोण स्ट्राईक वरती जातोय हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, पाहणं गरजेचं आहे. तर या स्पर्धेसाठी जोडल्या गेलेल्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत करतोय. भरपूर जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आजच्या सुट्टीच्या दिवशी. आणि मंडळाचे जे आमचे व्हॉलेंटियर्स लहान मुलं जे आहेत, जे बाउंड्री लाईन वरती तैनात आहेत, त्यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. कालचं जे 50 रुपयाचं पारितोषिक आहे ते मात्र या ठिकाणी लागू असेल तुम्ही जर षटकाराचा झेल घेतला तर. दरम्यान मॅच सुरू झाले. बॉलिंग मार्क वरती आलाय प्रकाश बरफ. अनुभव भरपूर नक्कीच जास्त आहे इतर खेळाडूंपेक्षा. पहिला पॉवर प्लेचा षटक आपण पाहू शकता. एक थर्ड मॅन आहे, एक पॉइंट आहे, एक कव्हर, एक डीप स्वीपर कव्हर. स्वीपर कव्हर हा डीपच असतो जास्त करून. त्यानंतर जर पाहिलं तर एक मिड ऑफ असं ऑफसाईडचं षटक. ऑन साईडला मिड ऑन आहे, वाईडिश काव कॉर्नर आहे, मिड विकेट. हा एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप क्षेत्रामध्ये ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलतोय आणि फेकतोय तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आता 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 45 धावांची गरज ही असणार आहे. 17 चेंडू 45 धावा, कारण की 45 धावा झाल्यात. 46चा टार्गेट या ठिकाणी दिलं होतं. एक चेंडू खर्च झालाय, एक धाव आलेली आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मागे व्ही शेप मध्ये लावले गेले आहेत, त्याचा फायदा झाला. 22च्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 2 वरती. इतक्या धोक्यानं जास्त फरक पडणार नाही, मात्र मी म्हणेन इतक्या धोक्या का होईना मात्र धावा येणं गरजेचं आहे. कारण की पुढे जाऊन मोठे फटके मारायची जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा
नक्कीच या एक्का धुक्या सुद्धा कामाला येतील, कारण की क्रिकेटमध्ये म्हटलं तर सिंगल आणि डबलला नक्कीच महत्व आहेच. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी, शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावांसाठी निघालेत दोन्ही फलंदाज आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला 4 वरती. त्यासाठी त्याने 3 चेंडू खर्च केलेत, 3 चेंडू मध्ये 4 धावा घेतल्यात. मात्र मी म्हणेन एका इंटरवल नंतर इंटरवल षटकार मारावे लागतील किंवा इंटरवल चौकार मारावा लागतील. एखादं काही चेंडूंचं अंतर ठरवावं लागेल की या चेंडूवरती मला मोठा फटका हवाय, या चेंडूनंतर मला एक चौकार किंवा षटकार हवाय. आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडूला इनसाइड आउट करून खेळलाय, लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका होता ऑफसाईडच्या दिशेनं, टायमिंग लाजवाब होता. आणि मिडल ऑफ द बॅट झाल्याच्या नंतर पाहिलं अंडरआईज खेळण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालाय. धावफलक आपण पाहू शकता, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑफसाईडच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू टाकलाय, शतरक्षक धावतोय चेंडूच्या मागे, कोण जिंकणार आहे? तर नक्कीच चेंडू जिंकलाय आणि शतरक्षक मात्र हरलाय, चौकार. डीजे, काय जबरदस्त अशी खेळी, 14 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सुपर्ब बॅटिंग बाय आदित्य बरफ. राईट आर्म द विकेट. हो, स्वतःला ब्लॉक करून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, फॉलो केला होता फलंदाजाला. थ्रो मात्र सागर जोगारेचा थोडासा स्क्वेअर, 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 6, म्हणजे षटक समाप्त झालाय. नाबाद जिंदाबाद, आई गावदेवी कामन संघाची धावसंख्या 16 धावा. यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल, लक्षात असू द्या. अगोदरचा विजयी संघ आहे तो म्हणजे नवीन पाडा संघ, आणि या सामन्यातील विजयी संघ तो म्हणजेच जो आपल्याला बघायला मिळेल कुठला विजयी संघ होतोय. सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत, मान्यवरांचे सुद्धा खूप खूप स्वागत. आणि लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले असतील या VTSCAच्या चॅनलला, डिबेट लाईव्हच्या माध्यमातून त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. डिबेट लाईव्ह ही स्पर्धा आणि आपल्या सर्व स्पर्धा ती कव्हर करताना आणि सुंदर असं थेट प्रक्षेपण करत असताना, प्रक्षेपण करण्यासाठी आपल्याला त्यांनी मोलाचं सहकार्य हे दिलं. आणि जेव्हापासून लाईव्ह टुर्नामेंट चालू झाल्या तेव्हापासून ते आपल्या जोडीला आहेत, आणि अर्थातच एक चांगली क्वालिटी आपल्याला ते देताना आपण पाहतोय. लॉर फुलटॉस, सभेमध्ये चेंडू फ्लाइट दिली होती आणि या ठिकाणी फलंदाज बाद, फ्लाइट मध्ये फसवलाय. काय जबरदस्त अशी गोलंदाजी झाली पहिल्या चेंडूवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश गोवारी गेलाय. राकेशला आपण पाहू शकता की एक संघाचा तो लीडर, संघाचा कर्णधार म्हणून आपल्याला बघायला मिळतो. आज मात्र टॉस साठी एक वेगळा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. आज मात्र अँकर इनिंग त्याला खेळावी लागणार आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी, पुन्हा एकदा फ्लाइट मध्ये फसवण्याचा प्रयत्न, अजून एक फलंदाज बाद, जिगरबाज गोलंदाजी, क्या बात आहे, फलंदाज बाद झालाय.
सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. अनुभव सर्वात मोठा गुरु म्हणून ओळखला जातो. नक्कीच या खेळाडूंच्या पाठीशी अनुभव तो नक्कीच रघुनाथ जोगारी जो यष्टांच्या मागे उभा असलेला मास्टर माइंड म्हणून त्यांना आपण पाहत असतो. आणि देवदेव संघाची जर खासियत पाहिली तर त्यांची गोलंदाजी जी पहिला आपण पाहायचो एक जिगरबाज गोलंदाजी, स्कोरला डिफेंड करणं त्यांना नक्कीच जमतं. मात्र आज बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवलेल्या आहेत आणि ऑन हॅट्रिक आलाय तो म्हणजेच आकाश जोगारी ऑन हॅट्रिक. हवेमध्ये चेंडू गॅप मध्ये चेंडू टाकलाय. आता बघा परफेक्ट खेळला जातोय चेंडूला. मात्र इथे आपण पाहू शकता चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिसन. हे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिसन. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. 9-26 हे इक्वेशन आहे. दोन्ही फलंदाज कॅपेबल आहेत असं सांगायला काहीच हरकत नाही. फ्लॅटेड डिलिव्हरी अलंदा कार्पेट खेळला जातो चेंडूला. नक्कीच ज्यांना क्रिकेटचं थोडंसं कमी ज्ञान असेल त्याला असं वाटलं असेल की हा चेंडू सर्वात सोपा आहे खेळण्यासाठी. नाही, मात्र हाच सर्वात कठीण चेंडू म्हणून ओळखला जातो जो खाली डीप करत असतो. आणि हा लोअर फुल टॉस चेंडू खेळण्यासाठी आपण जर पाहिलं तर जगप्रसिद्ध एकच खेळाडू ठरलाय तो म्हणजे जर्सी नंबर 45 राईट अमोर द विकेट. बघा चेंडू केवढे सोपे आहेत मात्र खेळण्यासाठी किती कठीण आहेत. तरी सुद्धा चांगला फटका खेळलाय आणि हेच पर्याय आहेत. चौकार आलाय. काय जबरदस्त गोलंदाज. बघा टप्पा जो आहे नक्कीच अचूक ठेवला जातोय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मात्र आदित्य सारखा एक खमका फलंदाज त्याला सुद्धा या चौकारावर समाधान मानावं लागतं या फुलटॉस डिलेवरती. धावसंख्या आहे ती म्हणजेच 25. राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा आहा आता चूक झाली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ती चूक महाग पडते ते दाखवलंय आदित्य याने. क्या बात आहे. सुरेख षटक झालंय समाप्त. पाणी पाठवा मैदानामध्ये. तर धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतो म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. आणि किती चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज हे नक्कीच असणार आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. मॅच रंगलाय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये आलाय. मात्र प्रेक्षकांनो या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य दिलं त्यांचे आभार सुद्धा मानणं खूप महत्वाचं आहे. ते नक्कीच या इनिंग नंतर आपण मानणारच आहोत. मात्र दरम्यान मॅच कडे आपण पाहूया. मॅच जर पाहिली तर मॅच अशा पद्धतीने रंगले की 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. थोडीशी घाई करा अशी विनंती करेन. थोडीशी घाई करा कारण की आजचा शेवटचा दिवस आहे. जास्त जणांनी कर्णधाराच्या जवळ जाऊ नये ही विनंती असेल कारण की तुमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत. पण जर पाहिलं प्रकाश आहे, रघुनाथ जोगारी आहेत, सागर जोगारी आहे, योगेश आज सुद्धा आजच्या दिवसामध्ये आहे. कुठला गोलंदाज वापरला गेलाय? प्रणित गोंड याच्यावरती विश्वास ठेवलाय. 6 चेंडू 15 धावा डिफेंड करायच्यात. 6 चेंडू आणि 15 धावा या आई सोमसरी तांबडमाल चषकाच्या दुसऱ्या मॅच मध्ये. शॉर्ट पिच बॉल, खराब गोलंदाजी, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी.
सचिन कवळे याला तुम्ही नक्कीच गृहीत धरून जमणार नाहीये, त्याला अंडर एस्टिमेट करून जमणार नाही, कारण की त्याच्याकडे कॅलिबर, त्याची क्षमता जर आपण पाहिली, त्याची ॲबिलिटी जर पाहिली, तर नक्कीच तो या सिच्युएशन मधनं मॅच करण्यासाठी माहीर आहे. धावफलक 35 म्हणजे अजून सुद्धा 11 धावांची गरज आहे आणि 5 चेंडू शिल्लक आहेत. यस, चांगला चेंडू शरीरावरती आदळला होता. रघुनाथ जोगर यांच्या हातामध्ये चेंडू देण्याचा प्रयत्न, लेग बायचर पण धावफलक पुढे सरकतोय. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. बघा सचिन याने सुद्धा पाहिलं की आदित्य याला कदाचित स्ट्राईक वरती आणावं लागेल, कारण की आदित्य चांगल्या टच मध्ये आजच्या दिवसामध्ये. जसं जो खेळाडू आपण जर पाहिला आदित्य जोगारी याने सागर जोगारी याला स्ट्राईक वरती आणलं होतं, तशाच पद्धतीने सचिन याने सुद्धा आदित्य बरफ याला स्ट्राईक वरती आणलाय. दरम्यान पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. क्या बात आहे. इथे मात्र एक धाव मिळेल, मात्र कशा पद्धतीने येईल तर लेग बायचर पण ही धाव येताना दिसेल. सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे, म्हणजे 3चं रिक्वायर्ड रन रेट आहे आणि सचिन कवले मैदानामध्ये आहे. दोन्ही फलंदाज चांगले आहेत, दोन्ही फलंदाज खमके आहेत, दोन्ही फलंदाज एका चेंडूमध्ये 6 धावा खेळतानाचा कॅलिबर, त्यांची क्षमता आहे. मात्र गोलंदाजाने सुद्धा माहोल बनवलाय. 3 चेंडू 9 धावा. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. वेळेवरती कॅच या मॅच सोडा. लक्षात असू द्या, स्ट्राईक डेट झालेली आहे. सचिन स्ट्राईक वरती राहील आणि विकेट सुद्धा या ठिकाणी मिळणार नाहीये. मात्र किती धावा मिळाल्यात या चेंडूवरती? ते फक्त 2 धावा. धावसंख्या झाली ती 39. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. सचिन कवळे 2 चेंडू 7 धावा. येस, रनआउट चेक करणं आहे. यस, रनआउट साठी रिव्ह्यू दिला जातो. पाणी, मला वाटतं सचिन क्रीजच्या बाहेर होता की काय, स्टंप वरती चेंडू लावण्यापर्यंत ते पाहिलं जाईल, कारण की रनआउट साठी रिव्ह्यू दिला जातोय. नंतर आपण पाहूया. हा धाव गणली जाणार नाही हे लक्षात असू द्या. सचिन इज सेफ, कारण की चेंडू पडल्याच्या नंतर सॉरी धाव पूर्ण केल्याच्या नंतर पुन्हा क्रीजच्या बाहेर निघाला होता का हे पाहणं गरजेचं होतं. तर सेफ आहे. क्रीज मध्ये त्याने बॅट लँडिंग करून ठेवलेला आहे जोपर्यंत स्टंप वरती चेंडू लागे तोपर्यंत. तर पूर्णपणे आपण पाहू शकतो सचिन सेफ आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. गावदेवी कामन संघाला जिंकण्यासाठी धावसंख्या 2 चेंडू 7 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 39. 2 चेंडू 7 धावांची गरज. फुल टॉस डिलिव्हरी. इथे मात्र सचिन कवले याच्या बॅट मधनं आणि पॅड मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला. फुल टॉस डिलिव्हरी दिली होती. फुल टोल वसूल करणं नक्कीच जमलं असतं, मात्र या ठिकाणी आदित्य सांगत असेल कदाचित मी या त्या क्षणाला त्या चेंडूच्या समोर असायला हवा होतो. क्या बात आहे. 1 ते 2 धावा सुद्धा येणं गरजेचं आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू 7 धावा. ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. सामना जिंकलाय शेवटच्या षटकामध्ये, तो म्हणजेच गावदेवी देवदल संघाने. खूप खूप अभिनंदन. चला समोरच्या संघाला सेकंड करा आणि त्यानंतरच मैदान सोडा. कर्णधाराने यायचं इकडे. मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर नो डाऊट सागर जोगारी.
चला गावदेव कामन संघ लगेच समोरच्या संघाला हात मिळवा.